डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकन कोर्टानं स्थगिती दिली। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं रेसिप्रोकल टॅरिफ जाहीर करण्यात आला, तर रेसिप्रोकल टॅरिफची जगभरात चर्चा आहे। भारतावर याचा काय परिणाम होणार? जगभरातील देशांवर किमान 10% चीनसारख्या देशांवर तर थेट 200%हून अधिक टॅरिफ लागू केल्यानं याची बरीच चर्चा रंगलेली होती। यातून अमेरिका आणि चीनमधले संबंधही ताणले गेले। मात्र अमेरिकेतील कोर्टानं ट्रम्प यांच्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीनं स्थगित केल्यामुळे ट्रम्प यांना मोठा धक्का मानला जातोय। डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकतर्फी जो टॅरिफच्या संदर्भामध्ये घेतलेले निर्णय होते, हे सर्व निर्णय कोर्टाने रद्दबातल ठरवले। सर्वात महत्वाची बाब यामध्ये अशी आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी अशा स्वरूपाचे टॅरिफ वाढवण्यासंदर्भामध्ये ज्या कायद्याचा उपयोग केला होता, तो कायदा प्रामुख्याने इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर ऍक्ट आहे अमेरिकेमधला। कोणतीही पॉवर या कायद्याखाली अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला डेलिगेट केलेली नाहीये किंवा दिलेली नाहीये, हे कोर्टाने स्पष्ट केलेलं असल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला जो अधिकारांची कक्षा आहे ती ओलांडलेली आहे आणि ती ओलांडलेली असल्यामुळे त्यांना पुन्हा नियंत्रणामध्ये ठेवण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय हा अमेरिकेच्या कोर्टाने दिलेला असल्यामुळे मला असं वाटतं की चीनसह इतर अनेक देशांना, मग तो भारतासारखाच जो देश असेल, ज्यांना या माध्यमातून एक फार मोठा दिलासा मिळाला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।